2011 नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11,23,74,333 आणि या 2011च्या लोकसंख्येनुसार काही विशेष माहिती आहे, जसं पुरुष स्त्री प्रमाणचं लोकसंख्या वाढ, लिंग प्रमाण, साक्षरता, घनता या सर्व विशेष माहिती या व्हिडिओमध्ये आज विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहे। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करा आणि काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा। तुमचा खूप अतिमहत्त्वाचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न या व्हिडिओमधून तुमचे सॉल्व होणार आहे। त्यामध्ये आपण पाहूया की महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 नुसार 11,23,74,333 एवढी आहे। त्यानुसार यामध्ये पुरुषांची जी संख्या आहे ती आहे 5,82,43,056 आणि त्यानंतर स्त्रियांची संख्या आहे 5,41,41,30,030। यामध्ये 2001 आणि 2011च्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जी लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे ती वाढ झालेली आहे 15.99% एवढी आणि लिंग प्रमाण आहे महाराष्ट्राचे 929, म्हणजे 1000 पुरुषांच्या मागे 929 स्त्रिया। त्यानंतर महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या 2011 नुसार बाललिंग प्रमाण आहे 894 बाललिंग प्रमाण। त्यानंतर घनता किलोमीटर वर्गनुसार महाराष्ट्रामध्ये आहे 365 एवढी संख्या आहे, जी किलोमीटर वर्गनुसार 365 एवढी संख्या महाराष्ट्रामध्ये वावरत असते। त्यानंतर आहे महाराष्ट्राची साक्षरता आहे 82.34%। त्यामध्ये पुरुष साक्षरतेचं प्रमाण आहे 88.38% आणि स्त्री साक्षरताचं प्रमाण आहे 75.78%। त्यानंतर महाराष्ट्राच्या 2011च्या लोकसंख्येनुसार यामध्ये दोन दिलेले आहे, ग्रामीण लोकसंख्या आणि एक आहे शहरी लोकसंख्या। तर ग्रामीण लोकसंख्येमध्ये आहे 6,15,56,074 एवढी संख्या आणि शहरी लोकसंख्या आहे 5,08,18,259 एवढी। त्यानंतर यामध्ये वाढ झालेली आहे 2001 ते 2011च्या दरम्यान लोकसंख्येमध्ये झालेली वाढ आहे ग्रामीणमध्ये झालेली आहे 10.36% आणि शहरी लोकसंख्येमध्ये वाढ झालेली आहे 23.64%। लिंग गुणोत्तर प्रमाण आहे ग्रामीणमध्ये आहे 952, म्हणजे 1000 पुरुषांमध्ये 952 स्त्रिया। त्यानंतर शहरीमध्ये आहे 1000 पुरुषांमागे 903 स्त्रिया। त्यानंतर बाललिंग गुणोत्तर आहे, म्हणजे जे बाळांचं जे प्रमाण आहे, जे जन्मदर असतो त्यांचा, किंवा जे लहान बाळांचा जन्म होतात आणि जे वाचणारी संख्या आणि मृत्यू झालेली, म्हणजे मृत्यू प्रमाण आणि जन्म प्रमाण यामध्ये बाललिंग गुणोत्तरामध्ये ग्रामीणमध्ये आहे 890 आणि शहरी आहे 899। त्यानंतर साक्षरता दर महाराष्ट्राचा ग्रामीणचा साक्षरता दर आहे 77.1% आणि शहरी साक्षरता दर आहे 88.69%। त्यानंतर आहे यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची 5 जिल्हे महाराष्ट्रातील। आपल्या महाराष्ट्राचा सर्वात जास्त साक्षरता लोकसंख्येचा असणारा जो जिल्हा आहे तो आहे ठाणे जिल्हा। या ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आहे 1,10,60,148 एवढी। त्यानंतर हा उतरत्या क्रमाने दिलेला आहे। तर यामध्ये पुणे जिल्हा 2 नंबरला आहे, यामध्ये 94,29,408 एवढी संख्या आहे। त्यानंतर आहे मुंबई उपनगर 83,56,962 एवढी संख्या आहे। त्यानंतर आहे नाशिकचा आहे 61,07,187 आणि 5व्या नंबरला आहे नागपूर 46,53,570 एवढी संख्या। म्हणजे ही जी संख्या आहे ते ही सर्वाधिक लोकसंख्येची असणारे 5 जिल्हे आहेत। त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्या, आता सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे पहा। आधी पाहिला आपण सर्वात जास्त, आता सर्वात कमी लोकसंख्येचे असणारे जिल्हे चढत्या क्रमानुसार। पहिल्या क्रमांकाला आहे सिंधुदुर्ग
यामध्ये आहे 8,49,651. त्यानंतर आहे 2 नंबरला गडचिरोली 10,72,942. 3 नंबरला आहे हिंगोली 11,77,345. त्यानंतर आहे वाशिम 4थ्या नंबरला. वाशिम आहे 11,97,160. आणि 5व्या नंबरला आहे भंडारा 12,334. एवढी संख्या जी आहे ही आहे सर्वात कमी लोकसंख्येची असणारे 5 जिल्हे जे चढत्या क्रमानुसार आपण पाहिलेले आहे. त्यानंतर 6 नंबरला आहे सर्वात घनता असणारे 5 जिल्हे, म्हणजे किलोमीटर वर्गनुसार जे वावरणारी लोकसंख्या सर्वात जास्त असणारे हे सर्वात पहिल्या नंबरला आहे मुंबई उपनगर. मुंबई उपनगरला किलोमीटर वर्गमध्ये एकामध्ये वावरणारी जी संख्या आहे ती आहे 20,980. 2 नंबरला आहे मुंबई शहर 19,652. 3 नंबरला आहे ठाणे. ठाणेमध्ये वावरणारी जी संख्या आहे ती आहे 1,157. एवढी संख्या आहे जी वर्ग किलोमीटरमध्ये वावरत असते. त्यानंतर 4था नंबरला पुणे. पुण्याला आहे 603 संख्या. त्यानंतर शेवटी कोल्हापूर 504 संख्या. म्हणजे एवढी संख्या जी आहे किलोमीटर वर्गमध्ये वावरणारी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे सर्वाधिक घनता असणारे ही 5 जिल्हे आहे, जे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, कोल्हापूर आहे. त्यानंतर आहे 7 नंबरला सर्वात कमी घनता असणारे. आधी पहिलं सर्वात जास्त, आता भाऊ सर्वात कमी घनता असणारे. सर्वात कमी घनता असणाऱ्यामध्ये पहिल्या नंबरला आहे गडचिरोली. गडचिरोलीमध्ये किलोमीटर वर्गमध्ये फक्त 74 एवढी लोकांची संख्या वावरणारी आहे. त्यानंतर 2 नंबरला सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गला 163. त्यानंतरला आहे चंद्रपूर. चंद्रपूरला 193. रत्नागिरी आहे 197. यवतमाळ जिल्हा आहे 204. म्हणजे एवढी संख्या जी आहे कमी वावरणारी संख्या, सर्वात कमी घनता असणारे 5 जिल्हे आहे गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी आणि यवतमाळ. ते हे आहे 5 जिल्हे. ओके. त्यानंतर 8व्या नंबरला पाहूया आपण सर्वात जास्त साक्षरता असणारे आता 5 जिल्हे. सर्वात जास्त साक्षरता असणाऱ्यांमध्ये आहे मुंबई उपनगर 89.9% एवढी साक्षरता मुंबई उपनगर या शहराची आहे 2011च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार. त्यानंतर 2 नंबरला आहे मुंबई शहर 89.21% एवढी संख्या आहे साक्षरतेची. 3 नंबरला आहे नागपूर 88.44% एवढी संख्या आहे साक्षरतेची. त्यानंतर अकोला 88.2%. 5व्या नंबरला अमरावती 87.38% एवढी सर्वात जास्त साक्षरता असणारे 5 जिल्हे आहे. मुंबई उपनगर 1, पहिल्या नंबरला मुंबई शहर 2 नंबरला, नागपूर 3 नंबरला, अकोला 4 आणि अमरावती 5 नंबरला. त्यानंतर आहे सर्वात कमी साक्षरता असणारी आता 5 जिल्हे पहा. सर्वात कमी साक्षरता महाराष्ट्राचा सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा आहे नंदुरबार. आणि हा जिल्हा आदिवासींचा जिल्हा आहे, सर्वात जास्त असणारा आदिवासींचा पण जिल्हा आहे. तर त्यामुळे या संख्या ज्या आहेत यामध्ये 64.38% सर्वात कमी साक्षरता नंदुरबार जिल्ह्याची आहे. 2 नंबरला आहे जालना 71.52%. त्यानंतर 3 नंबरला धुळे 72.80%. परभणी आहे 73.34%. गडचिरोली आहे 74.4%. म्हणजे हा चढत्या क्रमाने दिलेला आहे. नंदुरबार कमी, त्याच्यानंतर सर्वात जास्त जालना, धुळे, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर गडचिरोली सर्वात कमी साक्षरता असणारे 5 जिल्हे आहे. आणि आता शेवटचं पाहूया लिंग गुणोत्तर. पहिले 5 जिल्हे लिंग गुणोत्तर असणारे. सर्वात जास्त आहे रत्नागिरी 1000 पुरुषांमागे 1122 स्त्रियांची संख्या आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे सिंधुदुर्ग 1000 पुरुषांमागे 1036 स्त्रियांची संख्या आहे. त्यानंतर गोंदिया 1000 पुरुषांमागे 999 स्त्रियांची संख्या आहे. त्यानंतर सातारा 4 नंबरला 1000 पुरुषांमागे 988 एवढी संख्या आहे. आणि भंडारा 1000 पुरुषांमागे 982 एवढी स्त्रियांची संख्या आहे. लिंग गुणोत्तर असणारे पहिले हे 5 जिल्हे सर्वात जास्त असणारे. तर त्यामुळे अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार त्यामध्ये लिंग गुणोत्तर पहिले 5 जिल्हे, सर्वात कमी साक्षरता असणारे 5 जिल्हे, सर्वात जास्त साक्षरता असणारे 5 जिल्हे, सर्वात कमी घनता असणारे 5 जिल्हे, सर्वाधिक घनता जास्त असणारे 5 जिल्हे, त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येची 5 जिल्हे जे चढत्या क्रमानुसार दिलेले आहे, त्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येची 5 जिल्हे दिलेली आहे.
त्यानंतर शहरी ग्रामीण लोकसंख्येमध्ये ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या दिलेली आहे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार बाललिंग प्रमाण, घनता किलोमीटर वर्गनुसार, साक्षरता, पुरुष साक्षरता, स्त्री साक्षरता, लोकसंख्येनुसार पुरुष आणि स्त्रियांची लोकसंख्या, त्यानंतर लोकसंख्येमध्ये झालेली वाढ आणि लिंग प्रमाण. तर अशा पद्धतीने ही विशेष माहिती सर्व येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये विचारू शकतात. त्यामुळे ही माहिती तुम्हाला असायला पाहिजे. तर अशी माहिती, विशेष माहिती आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे मित्रांनो. असेच व्हिडिओ जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. अजून असेच व्हिडिओ आपण विशेष माहिती घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवर.